नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदाचा स्क्रीनिंग टेस्ट जो निकाल आहे तो लागलेला आहे. यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे, तुमचे नाव लिस्टमध्ये आहे की नाही आणि कट ऑफ कितीला लागलेला आहे आणि त्यासोबतच टायपिंग टेस्टसाठी किती उमेदवार पात्र झालेले आहेत, याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. त्याआधी बघा, तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता, हायकोर्ट ऑफ ज्युडिशियर ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे, रेफरन्स ॲडव्हर्टाइज डेटेड जे की 14 जानेवारी 2025, स्क्रीनिंग टेस्ट रिझल्ट म्हणजे की याचा जो निकाल आहे तो लागलेला आहे. एक्झामिनेशन डेट जर बघितली तर बघा 10 ऑगस्ट 2025 क्लर्क या पदाची जी एक्झाम आहे ती झालेली होती. आता बघा, तुम्हाला इथं सिरियल नंबर, सीट नंबर, रजिस्ट्रेशन आयडी, नेम ऑफ द कॅन्डिडेट आणि मार्क्स याच्याबद्दलची सविस्तर माहिती जी आहे तुम्हाला देण्यात आलेली आहे. सीट नंबर जर बघितलं तुम्हाला क्रमवारीत दिसणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा, नेम ऑफ द कॅन्डिडेट या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही तुम्ही इथं बघू शकाल. आता बघा, याची जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्रामवरती शेअर केलेली आहे. तुम्ही यावरून बघून घेसाल की तुमचे नाव यामध्ये आहे की नाही. आता बघा, या लिस्टमध्ये जर बघितलं, जे कोणी उमेदवार अब्सेंट होते म्हणजे की परीक्षेला गैरहजर होते त्याची पण याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता की प्रत्येक जर बघितलं सिरियल वाईज तुम्हाला इथं नाव, नंबर जे आहे तुम्हाला देण्यात आलेले आहे, जे की बघा तुम्ही परीक्षेला बसले असाल त्यानुसार जर बघितलं तुमची जी माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा, ही जर बघितलं तर टोटल जर बघितलं 590 पेजची जी पीडीएफ आहे आणि यामध्ये जर बघितलं तुम्हाला इथं मार्क्स देण्यात आलेले आहे. बघा, तुम्हाला इथं मार्क्स किती मिळालेले आहे ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता बघा, टायपिंग टेस्टसाठी किती उमेदवार पात्र झालेले आहेत याच्याबद्दलची पण मी माहिती तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला कुठे स्किप करू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे याचा कट ऑफ कितीला लागलेला आहे याच्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला देणार आहे. आता बघा, यामध्ये जर बघितलं टोटल जे आहे 27,090 म्हणजे की एवढे विद्यार्थी जे आहे ते एक्झामसाठी जे आहे पात्र झालेले होते. पण त्यापैकी जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला अब्सेंटचे पण नाव दाखवण्यात आलेले आहे की कोणकोणते विद्यार्थी जे ते अब्सेंट राहिलेले होते. आता बघा, टायपिंग टेस्टसाठी किती उमेदवार जे पात्र झालेले आहेत याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की लिस्ट ऑफ 1158 कॅन्डिडेट्स हू आर एलिजिबल टू अपीअर फॉर टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट ऑफ ज्युडिशियर ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे. बघा, 1158 उमेदवार जे आहे टायपिंग टेस्टसाठी जे पात्र झालेले आहेत. यामध्ये बघा, तुम्हाला सीट नंबर, रजिस्ट्रेशन आयडी आणि त्यासोबतच तुमचे नाव यामध्ये देण्यात आलेले आहे. आता तुमचे नाव या लिस्टमध्ये आहे का नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता टायपिंग टेस्ट कशा प्रकारे होते याची पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. आता बघा, याची जर आपण कट ऑफ जर बघितला तर किती लागलेला आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण विद्यार्थ्यांना समजून येणार. आता ही जी पीडीएफ आहे 30 पेजेसची आहे. यामध्ये जर बघितलं सर्वात शेवटी तर बघा, तुम्ही इथं बघू शकता की नोटमध्ये यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की कट ऑफ मार्क 64 इज फिक्स इन द स्क्रीनिंग टेस्ट फॉर बिंग एलिजिबल फॉर टायपिंग टेस्ट बाय अप्लाइंग शॉर्टलिस्टिंग क्रायटेरिया ॲज पर द नंबर ऑफ पोस्ट ॲडव्हर्टाइज. बघा, यामध्ये क्लिअरली तर सांगण्यात आलेलं आहे की 64 जे मार्क्स आहे ते फिक्स राहिलेले आहे. स्क्रीनिंग टेस्टसाठी जो कट ऑफ यामध्ये देण्यात आलेला आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांना 64च्या वरती मार्क असेल म्हणजे की 64 पण असेल त्या विद्यार्थ्यांना जर बघितलं तर टायपिंग टेस्टसाठी जे आहे एलिजिबल करण्यात आलेलं आहे. आता बघा, टायपिंग टेस्ट विल बी कंडक्टेड. आता टायपिंग टेस्ट कोण्या दिवशी कंडक्टेड करण्यात आलेली आहे तर बघा 28 सप्टेंबर 2025 या तारखेला बघा मुंबई येथे जे तुमची टायपिंग टेस्ट जे आहे ती कंडक्टेड करण्यात आलेली आहे. द टाइम अँड व्हेन्यू ऑफ द टायपिंग टेस्ट विल बी कन्वे इन ड्यू टू कोर्स ऑफ द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द हायकोर्ट ऑफ बॉम्बे. आता बघा, इथं तुम्हाला फक्त टायपिंग टेस्टची जे दिनांक आहे ते देण्यात आलेली आहे. कोणत्या ॲड्रेसवरती तुम्हाला जायचं आहे, बघा मुंबईमध्ये कुठे जायचं आहे याच्याबद्दलची माहिती यामध्ये देण्यात आलेली नाही आहे. टाईम म्हणजे की कोणत्या टाईमला आणि कोण्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे याची माहिती जी आहे तुम्हाला मुंबई हायकोर्टची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येणार आहे. किंवा तुमचा जो रजिस्टर्ड ईमेल आयडी आहे आणि मोबाईल नंबर आहे त्यावरती पण तुम्हाला एक अपडेट येऊ शकेल. आता बघा, जशी काही माहिती माझ्यापर्यंत येणार तशी मी माहिती तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करणार आहे. म्हणून टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा आणि युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. जशी काही माहिती येणार तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे. तर बघा, अशा प्रकारची आजची अपडेट होती. आता बघा, टायपिंग टेस्ट कशा प्रकारे होणार आहे तर बघा, जाहिरातीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की 20 मार्काची तुमची टायपिंग टेस्ट असणार आहे. त्यापैकी बघा 10 मार्क जे तुम्हाला क्वालिफाईंग घ्यायचे आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर बघा 400 शब्दाचा तुम्हाला पॅसेज देण्यात येणार आहे टायपिंग टेस्ट करिता. अशी जी माहिती आहे जी तुम्हाला जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. जाहिरातीची पीडीएफ आहे टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, त्यावरून तुम्ही सविस्तर वाचून घेसाल. आणि त्यानंतर जर बघितलं तुमचा व्हायवा होस्ट म्हणजे की अशी टेस्ट घेण्यात येणार आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. आणि या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून या भरतीची समोरील जे काही अपडेट आहे तुम्हाला मी सांगू शकेल.
आणि या भरती संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.